हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव। मी आता आहे पंढरपूर या नगरी। आनंदाची डोहे आनंदात रंग। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ एवढी की वापस आम्ही दर्शनाला आलो इथे लाईनीमध्ये। काय आलाय काय पंढरपुरात? पंढरपुरात झोपायला आलाय? हो का आपला वारकरी काय करायचं, वारकरी पंढरपुरात झोपायला येतात काय? जेवढा सारखा सारखा ना सारखा मुक्त आलं होतं, सारखं मुक्त आलं त्यांना दिला आम्ही त्यांचा पाटा तर ते आपलं आहे चालवतोय सारखं रात्री दिवस। लाल बडी घातल्या फक्त थांबला असतं ना ओळखीचं असतं तर। चंद्रभागा नदीकडे जाणारा मार्ग, वालवंटाकडे जाणारा मार्ग, बाप रे बाप। पुढं हो गाड्या बघा। हा फॉरेनर काय करतोय? सर्व घेणार। पंढरपूर पावन भूमीमध्ये, विठुरायाच्या भूमीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आता आपण हे महाद्वारामध्ये राहण्यासाठी उतरलेलो असताना आता आपण चंद्रभागा, पवित्र अशी नदी, ज्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर सर्व पाप धुवून निघून जातात, त्याप्रमाणे आता आपण चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत। तरी आता आपण महाद्वारामध्ये नामदेव पायरी, तसेच संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, नामदेव पायरी हे आपण आता बघत आहोत। ती नामदेव पायरी आणि त्यांच्या समोरच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, ज्या मंडपामधून आपण आपल्या लाडक्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो। संत मायबापांची वारी आलेली आहे, दिंडी आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे वारकरी हे आपल्या विठू माऊलीच्या भजनामध्ये दंग झालेले आहेत। आनंदाची डोहे आनंदात रंग, आनंदाची अंग आनंदाते। पंढरपूर नगरी आज महाराष्ट्रामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र मानलं जाणार की विठू माऊली आपल्या चरणाला स्पर्श करून घेते। बाकी मंदिरामध्ये आपण गेलो तर बाहेरून दर्शन भेटतं। भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी। ज्या आईबापाची सेवा करून भक्त पुंडलिकाने साक्षात परब्रह्म पांडुरंगाला विठेवरती उभं केलेलं आहे ते पुंडलिक मंदिर। भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची सेवा करूनी पाप झाले त्याचे नष्ट। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतों की जय जय। जी महाराज की जय। आता आम्ही चाललोय एकदम टोकावरती, चंद्रभागेच्या बरोबर मध्यावरती जे टोक आहे त्या टोकावरती चाललोय आणि पाणी बघा तुम्ही। मी तुम्हाला पूर्णपणे आता आपल्याला पूर्णपणे ह्या चंद्रभागेचा व्ह्यू बघू शकतो। काय बोलायचं, आता मी चंद्रभागेच्या काठ्या आहोत आणि समोर तुम्ही बघू शकता हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे। हे मंदिर आज पूर्ण पाण्यामध्ये भरलेलं आहे। हे मंदिर आहे आपल्या भक्त पुंडलिकाचं आणि यावर्षी पब्लिक पण जास्त आहे आणि उद्या वारीला अजून भरपूर लोक येणार आहेत आणि अजून गर्दी वाढणार आहे। हे पुंडलिकाच्या मंदिराचं रहस्य असे की भक्त पुंडलिकासाठी देव राहिला विटेवरी। आज हे पुंडलिकाचं मंदिर आहे आपलं खाली पाण्यामध्ये आणि विठ्ठलाचं मंदिर आहे आपलं त्यावर। चंद्रभागेमध्ये स्नान करतील लोक, भाविक आनंद घेता येईल आणि मजा करता येईल। खरंच एकदा पुन्हा दाखवतो आजची जी गर्दी आहे
पूर्णपणे विठुरायाची नगरी. मी आता आहे पंढरपूर या नगरी आणि सध्याच्याला तुम्ही पूर्णपणे बघू शकता माझ्या असंख्य भाविक आज आलेले आहेत. आज खूप बरं वाटतंय कारण आज मी सकाळी आलो आणि आज पंढरपूर मध्ये दाखल झालो आणि जसा मी आलो त्या क्षणी मी चंद्रभागेच्या तीरावरती आलो. चंद्रभागेच्या तीरावरती आल्यानंतर मी तुम्हाला आता पूर्णपणे तो व्ह्यू दाखवतो की अशा प्रकारे आपलं पूर्णपणे चंद्रभागेचा व्ह्यू असणार आहे. किती गर्दी आज, असंख्य भाविकांची जी गर्दी आहे तुम्ही बघू शकता. आणि समोरच आहे इस्कॉन टेम्पल. इस्कॉन टेम्पल पण बघा. काही भाविक साबण स्नान करताय साबण लावून. आज असा व्हिडिओ असा बघायला तुम्हाला माझ्या ब्लॉग मधूनच दिसून येईल. खरंच खूप छान वाटतं. चला भेटू लवकरच. बाय बाय गाईज. असा एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरला यावं लागेल चंद्रभागेच्या तीरावरती. माहिती नाही पाप धुवल का नाही माहिती नाही, पण असं हे सुख जर अनुभवायचं असेल तर पंढरपूरला यावंच लागेल चंद्रभागेमध्ये. खरंच आज असंख्य भाविक जे आहेत कार्तिकी वारी निमित्त असंख्य भाविकांची आज गर्दी. झूम केलाय मी. खरंच यार खूप तावडी मार. असा स्वर्ग सुखी सोहळा खरंच खूप छान आहे. असं मस्त वाटतंय जरा. प्रचंड चंद्रभागेच्या तेरी अवघे खरंच यार असं भक्तिमय वातावरण खरंच खूप छान मस्त वाटतं. आता मी आहे नामदेव पायरीला आणि माझ्या समोर आहे विठुरायाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये मी आता जात आहे. तो तुम्हालाही दाखवतो. व्हिडिओग्राफर ब्लॉग बनवत असतात नेहमी. जिथे जातील तिथे ब्लॉग दर्शन घ्या. मी आहे वारीमध्ये गेली 3 तास झाले. वारीच्या लाईन मध्ये उभा होतो. 12 मंडप 11 मंडप 10 मंडप आता 7व्या मंडपावरती आलेलो आहे. पूर्णपणे बघू शकता पूर्णपणे मंडप पूर्णपणे कच्चा कुच भरलेला आहे एकदम. आणि भाविकांची असंख्य असे भाविक आलेले आज कार्तिकी वारीसाठी. तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तर वारीमध्ये आम्हाला खूप असा आनंद येत आहे. आता हे मी दुसरं दर्शन आहे. पहिलं दर्शन मी बुधवारी रात्री आलोय आणि गुरुवारी आम्ही दर्शन घेतलं. तरी पण पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ एवढी की वापस आम्ही दर्शनाला आलो इथे लाईनीमध्ये. आता हा 15 शेड जवळजवळ 15 शेड आहेत आणि आमची मंडळी जवळजवळ 12व्या शेड पासून लाईन मध्ये आहेत आणि मी वापस इथं दर्शनाला आलोय 8व्या. आता किती वेळ लागेल, 10 तास लागतील की 12 तास माहित नाही, पण आम्ही पूर्ण दर्शन घेणार. आणि आता इथे कसं असतं की लोक मधून शिरतात लाईन मध्ये, तर आमचं तसं नाहीये. जिथून लाईन स्टार्ट होते तिथून आम्ही दर्शन घेतो. किती वर्ष झालं वारी करताय? मी तर खरं तर मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला तर पहिल्यांदाच यायला भेटलं वारीमध्ये. माझी आई नेहमी येत असते, माझे आई वडील नेहमी येतात. 45वं वर्ष आहे माझं वारीचं. हो. काय म्हणते या वर्षी थोडी गर्दी कमी आहे?
गर्दी कमी म्हणजे लोकांचं काय पाऊस काळ जास्त झालेला आहे आणि येणं वाहनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे थोडस वारी कमी आहे. कुठून आलात तुम्ही? आम्ही शनी मांडरहून चालतो. कुठून आलात? शनी मांडर नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यात. हो हो. किती वर्ष झालं वारी करताय? आम्ही नित्यनेम एक वारी टाळली नाही अजून. आम्हाला काही फक्त काही मुद्दा पाहिजे काही कृपा करीणार नाही असे तुम्ही सांगा असेल तर करा समाधान चित्त माझे. आम्हाला जेव्हा काहीच मागणी चुकणं मरण येऊ आमचं बस. अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा